एका जणाने टाई वाजवली. म्हटलं आपला खरा प्रेक्षक तिथं बसला आहे म्हटलं, तिथं तर आपण इनाकाराने झटके घेऊन राहिलो म्हटलं. मी माईक केला सोडून त्याच्याजवळ गेलो तर थोडे एखादा तंबाखू घडून चुना उडून. राम राम नमस्कार. सगळ्यात पहिले आपल्या चॅनलला तुम्ही इतका चांगला सपोर्ट केल्याबद्दल मी आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. मित्र हो, खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकत आहे. तुम्हाला वाटत असेल की कार्यक्रम बंद आहे की काय. कार्यक्रम बंद नाही, कार्यक्रम चालूच आहे, परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे मी व्हिडिओ टाकू शकलो नाही. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासमोर मी सादर करत आहो. तर सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रवीण तिखे व्लॉग. तर मित्रो, आज चाललो आहे आपण राडेगावला PM श्री जिल्हा परिषद राजाबाई कन्या शाळा व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरुड पंचायत समिती राडेगाव या दोन शाळेमध्ये आज आपला हास्याची तिखे बोल हा कार्यक्रम सादर होणार आहे. तर मित्र हो, नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि मी सगळ्यांना एक विनंती करतो की गड्या आपला व्हिडिओ तुम्ही जरा शेअर करत चला, इकडे तिकडे पाठवत चला. आणि आणखी एक विनंती करतो की जर तुम्हाला माझा हास्याची तिखे बोल हा कार्यक्रम कुठे ठेवायचा असेल, अरेंज करायचा असेल, तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि कार्यक्रमाची बुकिंग करा. हा माझाच नंबर आहे. तर मी सर्वांना विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मित्रो, जाऊया राडेगावला. धन्यवाद. सायकल चालवा, असे असे पाय हलवा, सायकलचं पायडल मारा म्हटलं. असं सगळेजण पायडल मारून राहिले. एका पुराला पाय असेच ठेवले. त्याने म्हटलं, का रे तू करून पायडल नाही मारून राहिला? तो म्हणे, सर माझी सायकल उतारा. एका पुराने मोठी असेल तर मोठी लावून टाकू म्हणे, लहान असेल तर लहान लावून टाकू म्हणे. काय बोलावं तर काय बोलावं. माझ्या शाळेत एक निसार नावाचं पोट्टा आहे, निसार नावाचं. इतकं बदमाश आहे म्हणून सांगतो तुम्हाला. एकदा काय झालं, दुपारच्या सुट्टीत डब्बा नव्हता दिला. बरं 2 वाजता भूक लागली. तर निसारले म्हटलं, काय बघतो डब्बा आणला का? म्हटलं हो आणला सर म्हणे. राजापुरी भूक लागली, माझा डब्बा खा सर म्हणे. म्हटलं काय रे बाबा, मी जर तुझा डब्बा खाल्ला तर तू घरी जाशील, तुला भूक लागल, तू लवकर जेवशील. मग तुला विचारलं म्हटलं का काय बाबू तुझा डब्बा कोणा खाल्ला, कोणा खाल्ला नाही का? ते निसार म्हणे, तुम्ही काय नका करू सर म्हणे, तुमचं नाव नाही सांगणार म्हणे. मॅडम काय सांगशील? सांगितलं म्हणे एका माझ्या डब्बा कुत्र्याला खाल्ला म्हणे. आईचं पण माझ्या बाबाचं घरी भांडण चालू होतं म्हणे. म्हटलं नवरा बायकोचं भांडण, त्याच्या दोघांचं भांडण, त्याही भांडू द्यायचं तर चाललंय याच्या शाळेत. तुझं काही काम बघा म्हटलं तिथं. तो म्हणे कसं येऊ सर म्हणे, एक चप्पल होती म्हणे माझ्या आईच्या हातात आणि एक होती म्हणे माझ्या बाबाच्या बोल फाडला. पोट्टे म्हणे हे म्हणे कोंबड्याचं अंड. प्रश्न आहे म्हणे तुम्हाला, का अंड्यातून पिल्लू बाहेर पडते कसं? पोट्टे म्हणे पहिले सांगा म्हणे, अंदर घुसते कसं? हे पोट्ट सुद्धा उत्तर नाही. तर मित्रांनो, राडेगाव येथील कार्यक्रम आटोपला आणि आता आपण चाललोय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरुड जहागीर येथे. यानंतरचा कार्यक्रम तिथे आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला मजा येईल. धन्यवाद. दिसणार नाही आणि हे सगळं काही तुमच्यासाठी आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी स्वतःसाठी आणि शाळेतील सर्व शिक्षकांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. खरोखरच अतिशय भांडे घासून घ्या, भांडे घासून घ्या. मी घासून नाही, भांडे घासून
आलो प्रश्न विचारला पृथ्वी कशी आहे, तसा मी 2 पावलं मागे आलो, खिशात हात घातला. आता माणसाजवळ काही एकच डब्बी असते का? 2 वाजता घरी गेलो होतो, डब्बी बदलली, डब्बी काढली, पोट्याने दाखवून राहिलो, एका पोट्यानं हात वरत केला. त्याला म्हणे सांग बाबू पृथ्वी कशी आहे. ते पोरग म्हणे काय सांगू साहेब तुम्हाला म्हणे, 11 वाजता पाहिली तेव्हा गोल होती. 12:30 हे तर काहीच नाही म्हणे. 2 वाजता घरी जेवायला गेलो तेव्हा गोलच होती म्हणे, पण आता चपटी कशी झाली आपल्याला माहित नाही. मनोरंजन झालं नाही तर आयोजक काय म्हणून आम्हाला अजब लोक आहे म्हटलं, हसून नाही राहिले. मला ज्या सोबत्यानं बोलावलं होतं ना, माईक दिला सोडून त्याला मागं बोलावलं, त्याला म्हणलं काय भाऊ म्हटलं, कसं काय होय म्हटले, काय झालं म्हटलं, एक जण हसून नाही राहिलं राजा म्हटलं. 20 मिनिटं झाली, 25 मिनिटं झाली, काय होय म्हटलं, त्याची काय शान आहे म्हणे हसाची. म्हणलं काऊन रे बा, त्याला सांगून दिलं आहे म्हणे आपण का आपला सोबत्याचा कार्यक्रम आहे, इतर फिसकेपणा करायचा नाही. म्हणजे अशा आमच्या फुजी म्हटलं ते सर म्हणे पॅन्ट पकडून राहू म्हणजे असं दिसून राहिलं म्हणे, पॅन्ट जर सोडला कसं पॅन्ट सोडू नको, धरूनच ठेव. पोट्याच्या वाटी जाणं म्हणजे गुन्हा.